शिवजन्मभूमीची ओळख असलेल्या आणि जुन्नर आंबेगावच्या मातीचा अभिमान ठरलेल्या शिवनेरी हापूस आंब्याला केंद्र सरकारच्या भौगोलिक मानांकन विभागाकडून अधिकृत GI टॅग मिळाल्यानंतरचा शिवनेरी हापूस निर्यातीचा यंदा पहिलाच हंगाम आहे. मानांकन मिळाल्यानंतर आता स्थानिक आंबा उत्पादक बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर माणिकडोह येथील विनीत फार्म येथे स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. आंबा तज्ज्ञ तथा माजी IAS अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवनेरी हापूसच्या ब्रँडिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रचार प्रसिद्धीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जुन्नर तालुक्यातील आंबा उत्पादक, कृषी क्षेत्रातील अभ्यासक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणारे यूट्यूबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिसॉर्ट आहे तेवढ्यांची यादी जरी आपण सगळ्यांनी मिळवली आणि उदाहरणार्थ याला दिलं तर माझे आंबे चालू आले, मी महिनाभर तुम्हाला आंबे देऊ शकतो. त्याचा सुद्धा आपल्याला वापर चांगला रिसॉर्टला विक्रीला बरं, नुसतं GI मिळाल्यामुळं काही होणार नाही. आपल्याला कमळ कोकळा म्हणून आमचा मित्र आहे. 70 किलोमीटर 20 रुपयाला एक पुडी विकतो. तर त्याला इथं CST पंप आहे, पण त्या सर्व्हिस स्टेशनला त्याला 2000 रुपये खर्च आला, 4000 पर डे प्रॉफिट. आता मी दुसरा माझा मुद्दा राहिला, जसं खरमाळे सरांच्या आपल्या तयार करू, आम्ही तुमचे कामगार म्हणून करून ठेवू की बाबा तुमच्याकडून आमच्याकडून शिवनेरी हापूस आम्ही तयार करून देतो. काही ना काही मटेरियल तुमच्या मार्फत तुमचे फॉलोअर्स एवढे हजारोच्या संख्येने आहेत. या पद्धतीने जर केलं ना तर मला वाटतं इमिजिएट आमच्या काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सनी ह्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढं आम्ही तुम्हाला इनपुट देऊ शकतो. तुमच्याकडून फिरवल्या ना तर हळूहळू बघा, परत एक सांगतो मी तुम्हाला, त्यासाठी एवढा प्रयत्न केला नाही जेवढा तुम्ही सगळ्या मंडळींनी कलेक्टिव्ह. कारण याच्यात मी पण पार्ट आहे. म्हणजे तुमच्या याच्यात फक्त शिवनेरी हापूस जर ॲड केला या सोबतच 2015चा नाणेगावचा, त्यामुळे ते त्या परिसरामध्ये फार सारी जांभळं पिकत होती. तर पर्यटक यायला लागले का मी त्याच्याकडून जांभळं घ्यायचं आणि फार सुंदर जांभळे म्हणायचं, निघून त्यांनी 15,000 रुपये फक्त जांभळं उचला. बघा, म्हणजे आपण काय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.